नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 1 ते 5 मे 2026च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर या व्हिडिओमध्ये मी एकूण 25 खूप महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत आणि या प्रश्नांमध्ये मी स्पष्टीकरण देखील ॲड केले आहे। तर विद्यार्थ्यांनो, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर आजचा आपला पहिला प्रश्न, तर आरबीआयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्यांचे नाव आहे रोहित जैन। काय नाव आहे? तर रोहित जैन। ऑप्शन बी हे योग्य उत्तर असणार आहे। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच आरबीआयच्या नवीन डेप्युटी गव्हर्नर पदी रोहित जैन यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे आणि कॅबिनेट नियुक्ती समितीने त्यांची 3 वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड केलेली असून त्यांनी 3 मे 2026 रोजी आपला पदभार स्वीकारलेला दिसून येतोय। तर महत्त्वाचे मुद्दे सर्वांनी लक्षात ठेवायचे आहेत। तर कोणाची जागा त्यांनी घेतली आहे? तर रोहित जैन यांनी टी रविशंकर यांची जागा घेतली आहे, ज्यांचा कार्यकाळ मे 2026 मध्ये संपला। आणि मागील त्यांचा अनुभव काय आहे? तर डेप्युटी गव्हर्नर होण्यापूर्वी ते रिझर्व्ह बँकेमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते। यानंतर इतर डेप्युटी गव्हर्नर्स कोण आहेत? तर रोहित जैन यांच्यासह सध्या आरबीआय मध्ये स्वामीनाथन जे, डॉक्टर पूनम गुप्ता आणि शिरीष चंद्र मुर्मू हे इतर 3 डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत। आणि आरबीआय कायदा 1934च्या आरबीआय कायद्यानुसार बँकेमध्ये एकूण 4 डेप्युटी गव्हर्नर असतात। हे देखील सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। यानंतर दुसरा प्रश्न, नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्षपदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? हा देखील प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अशोक कुमार लाहिरी असे त्यांचे नाव आहे। काय? अशोक कुमार लाहिरी। तर योग्य उत्तर ऑप्शन सी हे असणार आहे। तर विद्यार्थ्यांनो, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अशोक कुमार लाहिरी यांची नीती आयोगाच्या नवीन उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि एप्रिल 2026 मध्ये केंद्र सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केलेली असून त्यांनी सुमन के बेरी यांची जागा घेतलेली आहे। आणि नीती आयोगाच्या नवीन रचनेतील महत्त्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात। तर मुख्य नियुक्त्या एप्रिल 2026 नुसार आपण पाहूयात। तर उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी आणि पूर्णवेळ सदस्य, तर त्यांच्यासोबत 5 नवीन पूर्णवेळ सदस्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे। तर राजीव गौबा, प्रा के व्ही राजू आणि प्रा गोवर्धन दास आणि डॉक्टर एम श्रीनिवास व यानंतर अभय करंदीकर। ठीक आहे। आणि अशोक कुमार लाहिरी यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहूयात। तर ते आपल्या भारताचे 12वे मुख्य आर्थिक सल्लागार होते आणि त्यांनी 15व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे आणि ते पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्य आमदार राहिले आहेत आणि जागतिक बँक आणि IMF सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत। तर महत्त्वाची टीप आपण पाहून घेऊयात। तर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान म्हणजे सध्या नरेंद्र मोदी हे आहेत, लक्षात ठेवा। यानंतर तिसरा प्रश्न, तर महाराष्ट्र व गुजरात या राज्याची निर्मिती केव्हा झालेली आहे? तर सर्वांना माहिती असणार आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्राची व गुजरात या राज्याची निर्मिती झालेली आहे। ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र व गुजरात राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झालेली आहे आणि याबाबतची महत्त्वाची माहिती आपण पाहूयात। तर ऐतिहासिक निर्णय काय आहे? तर 1 मे 1960 रोजी बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 अंतर्गत तत्कालीन द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन करण्यात आले आहे आणि 2 स्वातंत्र्य राज्य। तर या विभाजनानंतर मराठी भाषकांसाठी महाराष्ट्र आणि गुजराती भाषकांसाठी गुजरात अशी 2 स्वातंत्र्य राज्य अस्तित्वात आलेली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र दिन, तर आपल्या महाराष्ट्राच्या या निर्मितीच्या स्मरणार्थ दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातोय। तर पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी पदभार स्वीकारला आहे
आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अनेक हुतात्म्यांच्या बलिदानानंतर या राज्याची निर्मिती झाली आहे. यानंतर पुढील प्रश्न चौथा, तर आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणजेच इंटरनॅशनल लेबर डे कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन ए 1 मे या दिवशी साजरा करण्यात येतो. केव्हा? तर 1 मे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आंतरराष्ट्रीय कामगार दिवस दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. याला मे डे किंवा आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस असेही म्हटले जाते. तर हा दिवस जगभरातील कामगारांच्या हक्कांचे समर्थन करण्यासाठी त्यांच्या कष्टांचा व सामाजिक आर्थिक विकासातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. आणि याचा उद्देश काय आहे? तर कामाचे तास निश्चित करणे म्हणजेच 8 तास, योग्य वेतन व कामगारांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणे. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचा इतिहास आहे. 1 मे 1886 रोजी अमेरिकेतील शिकागो शहरामध्ये कामगारांनी 8 तासांच्या कामाच्या दिवसासाठी संप केला होता. आणि या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर 1889 मध्ये पहिल्यांदा 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. आणि आपल्या भारतातील सुरुवात कधी? तर भारतामध्ये पहिला कामगार दिवस 1 मे 1923 रोजी चेन्नई, मद्रास येथे साजरा करण्यात आला आहे. तर महाराष्ट्र दिन, आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 मे रोजी महाराष्ट्र दिन 1960 देखील साजरा केला जातो. आणि हा एक सार्वजनिक सुट्टीचे निमित्त असते, ज्याद्वारे कामगार चळवळीच्या संघर्षाचे स्मरण केले जाते. यानंतर 5वा प्रश्न, IPLच्या इतिहासामध्ये 800 चौकार मारणारा पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विराट कोहली ठरला आहे. कोण ठरला आहे? विराट कोहली. तर विद्यार्थी मित्रांनो, IPLच्या इतिहासामध्ये 800 चौकार मारणारा पहिला फलंदाज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा म्हणजेच RCBचा विराट कोहली ठरला आहे. तर ऐतिहासिक विक्रम काय आहे? तर एप्रिल 2026 मध्ये गुजरात टायटन्स म्हणजेच GT विरुद्धच्या सामन्यामध्ये विराट कोहलीने हा बहुमान मिळवला आहे. तर सर्वाधिक चौकार, तर विराट कोहली IPLच्या इतिहासामध्ये 800 पेक्षा जास्त चौकार म्हणजेच 807+ चौकार मारणारा एकमेव फलंदाज आहे, जो शिखर धवनच्या 768 खूप पुढे आहे. ठीक आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इतर विक्रम, तर त्याच सामन्यामध्ये त्याने IPL मध्ये 9000 धावांचा टप्पा पार करणारा पहिला फलंदाज आणि एकाच फ्रँचायझीसाठी म्हणजेच RCB साठी 300 षटकार मारणारा पहिला फलंदाज होण्याचा पराक्रम देखील केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 6वा प्रश्न, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये कोणाच्या नावाने अध्यासन स्थापन होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर. कोणाच्या? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अध्यासन स्थापन होणार आहे. यानंतर 7वा प्रश्न, मुंबई पुणे प्रवासासाठी कोणत्या नवीन मार्गाचे लोकार्पण झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मिसिंग लिंक. काय? तर मिसिंग लिंक. यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मुंबई पुणे प्रवासासाठी मिसिंग लिंक या अत्यंत महत्त्वाकांक्षी नवीन मार्गाचे लोकार्पण 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त करण्यात आले आहे. आणि या नवीन मार्गामुळे मुंबई पुणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. तर या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रवासाच्या वेळेमध्ये बचत. या नवीन मार्गामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ सुमारे 20 ते 30 मिनिटांनी कमी झाला आहे. तर या अंतरामध्ये घट, तर एकूण प्रवासाचे अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी झाले आहे. आणि लोणावळा घाटाला पर्याय, तर या मार्ग खोपोली ते कुसगाव दरम्यान असून यामुळे लोणावळ्यातील धोकादायक वळणे व वाहतूक कोंडी असलेल्या घाट विभागाला कॅश्यू नट कॉर्नर पूर्णपणे बायपास मिळणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बोगदे आणि पूल, तर यामध्ये जगातील सर्वाधिक रुंद बोगदे आणि व्याघ्र दरीवर बांधलेला आपल्या भारतातील सर्वात उंच सुमारे 180 मीटर केबल स्टेड पूल याचा समावेश आहे. यानंतर 8वा प्रश्न, तर पॉक समुद्रधुनी पोहून
पार करणारा जगातील सर्वात तरुण पोहणारा कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ईशांक सिंग. कोण? तर ईशांक सिंग हा ठरलेला आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पॉक समुद्रधुनी पोहून पार करणारा जगातील सर्वात तरुण पोहणारा ईशांक सिंग हा ठरला आहे. आणि या ऐतिहासिक कामगिरीबद्दलची महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात. तर वय काय आहे? तर ईशांक हा केवळ 7 वर्षाचा असून तो झारखंडमधील रांची येथील रहिवासी आहे. आणि विक्रमी वेळ तर त्याने श्रीलंकेतील तलाई मन्नार ते तामिळनाडूतील धनुषकोडी हे 29 किलोमीटरचे अंतर 9 तास 50 मिनिटांमध्ये पूर्ण केले आहे. आणि दिनांक त्याने हा पराक्रम 30 एप्रिल 2026 रोजी केला. आणि मान्यता तर युनिव्हर्सल रेकॉर्ड्स फोरमने त्याला सर्वात तरुण आणि वेगवान पाल्क समुद्रधुनी जलतरणपटू म्हणून विश्वविक्रमाचा दर्जा देखील दिलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आधीचा विक्रम तर ईशांकने 2019 मध्ये जय जसवंत वय 10 वर्ष याने केलेला विक्रम मोडला. आणि या मोहिमेला मिशन समंदर असे नाव देखील देण्यात आले आहे. यानंतर 9वा प्रश्न, तर IMF नुसार 2026 मध्ये सर्वाधिक विकास दर कोणाचा आहे? तर तो आहे आपल्या भारत देशाचा. कोणाचा आहे? आपल्या भारत देशाचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणजेच IMFच्या अंदाजानुसार 2026 मध्ये भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचा अंदाज तर 2026 मध्ये भारताचा GDP वाढीचा दर अंदाजे 6.5% किंवा 6.48% राहण्याचा अंदाज आहे. तर याची प्रमुख कारणे काय आहे? तर मजबूत देशांतर्गत वापर, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक आणि सेवा क्षेत्रांची निर्यात यामुळे या वाढीचा गती मिळत आहे. तर जागतिक स्थिती काय आहे? तर चीन व आपल्या भारताचे योगदान जागतिक वास्तविक GDP वाढीसाठी सर्वाधिक असणार आहे. यानंतर 10वा प्रश्न, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डॉक्टर आर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर जोराम अनिया यांनी. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच मे 2026 मध्ये डॉक्टर आर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर जोराम अनिया यांची नीती आयोगाचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर या नियुक्तीची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? तर डॉक्टर जोराम अनिया अरुणाचल प्रदेशातील शिक्षणतज्ञ, ईशान्य भारतातील आदिवासी ज्ञानाचा आणि शिक्षणाचा दांगडा अनुभव असलेल्या अनिया या पहिली महिला आहेत ज्यांचा नीती आयोगामध्ये समावेश करण्यात आला आहे. तर याला एक ऐतिहासिक निर्णय देखील मानले जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर आर बालसुब्रमण्यम एक नावाजलेले विकास तज्ञ, लेखक आणि सार्वजनिक धोरणतज्ञ आहेत. आणि या नियुक्त्यांमुळे नीती आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यांची संख्या 7 झालेली आहे. यानंतर 11वा प्रश्न, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने नुकतेच कोणते नवीन धोरण जाहीर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, AI धोरण 2026 जाहीर करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने एप्रिल 2026च्या अखेरीस महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता AI धोरण 2026 जाहीर केले आहे. आणि या धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये आपण पाहूयात. तर गुंतवणूक आणि रोजगार, तर या धोरणाद्वारे राज्यामध्ये 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे आणि 1.5 लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. आणि पायाभूत सुविधा, तर राज्यामध्ये 6 AI उत्कृष्ट केंद्र आणि 5 AI इनोव्हेशन शहरे स्थापन केली जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक्षण, तर सुमारे 2 लाख तरुणांनी व्यावसायिकांना AI कौशल्य शिकवण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातील. यानंतर 12वा प्रश्न, 1 मे 2026 पासून कोणता नवीन कर कायदा अंमलात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आयकर कायदा 2025. कोणता? तर आयकर कायदा 2025. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतामध्ये 1 एप्रिल 2026 पासून 60 वर्ष जुन्या कायद्याच्या जागी नवीन आयकर कायदा 2025 अंमलात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रमुख बदल आणि वैशिष्ट्ये काय आहेत?
तर नवा कायदा 64 वर्षापासून लागू असलेला आयकर अधिनियम 1961 ची जागा आता आयकर अधिनियम 2025 ने घेतली आणि नवे नियम काय आहेत तर या कायद्यासोबतच आयकर नियम 2026 देखील लागू झाले आहेत. म्हणजेच इन्कम टॅक्स रूल 2026 लागू झालेत आणि कर वर्षाची संकल्पना तर आता आर्थिक वर्ष म्हणजेच फायनान्शियल इयर आणि कर निर्धारण वर्ष याऐवजी फक्त कर वर्ष म्हणजे टॅक्स इयर ही एकच संकल्पना वापरली जाणार आहे. आणि सुलभीकरण तर गुंतागुंत कमी करण्यासाठी कलमांची संख्या कमी करून त्यांची सोप्या भाषेमध्ये मांडणी करण्यात आली आहे. यानंतर 13वा प्रश्न 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाने विजय मिळवला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भाजप या पक्षाने. कोणत्या तर बीजेपी. तर विद्यार्थी मित्रांनो 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने म्हणजेच भाजप या पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला. तर 4 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून त्यांनी राज्याची सत्ता काबीज केली आहे. तर या निवडणुकीचे मुख्य निकाल पाहूयात. तर विजयी पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजपच्या जागा 294 पैकी 206 ते 207 जागा जिंकल्या आहेत आणि तृणमूल काँग्रेस तर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला केवळ 81 जागांवर समाधान मानावे लागले आहे. आणि इतर पक्ष तर काँग्रेसला 2 तर माकपला CPIM ला 1 जागा मिळालेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 14वा प्रश्न तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मे 2026 मध्ये कोणाची बिनविरोध निवड झालेली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी मुरलीधर मोहोळ असे त्यांचे नाव आहे. काय नाव आहे? मुरलीधर मोहोळ. तर विद्यार्थी मित्रांनो मे 2026 मध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या म्हणजेच MOAच्या अध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. महत्त्वाची माहिती काय आहे शॉर्टमध्ये तर निवड 3 मे 2026 रोजी पुणे बालेवाडी येथील क्रीडा संकुलामध्ये झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये त्यांची एकमताने निवड करण्यात आली आणि पार्श्वभूमी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागली आहे. तर पदभार तर यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये उपाध्यक्ष म्हणून काम देखील पाहिले आहे आणि या निवडीमुळे आता राज्याच्या ऑलिम्पिक चळवळीची आणि क्रीडा प्रशासनाची धुरा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर आलेली आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो 15वा प्रश्न संपूर्ण कागदविरहित म्हणजेच काय तर पेपरलेस न्यायव्यवस्था लागू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते राज्य ठरले आहे तर त्या राज्याचे नाव काय आहे तर ऑप्शन डी सिक्कीम हे नाव आहे. काय आहे? सिक्कीम हे राज्य आहे ते. तर विद्यार्थी मित्रांनो 1 मे 2026 रोजी सिक्कीम हे संपूर्ण कागदविरहित म्हणजेच काय तर पेपरलेस न्यायव्यवस्था लागू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य बनले आहे आणि या घोषणेची तारीख आहे 1 मे 2026. गंगटोक मध्ये आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये कोणी घोषित केले तर आपल्या भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आणि याची वैशिष्ट्ये काय आहेत यामध्ये फायलिंग डिजिटल रेकॉर्ड्स आणि व्हर्च्युअल सुनावणीचा समावेश आहे ज्यामुळे न्यायव्यवस्था अधिक पारदर्शक आणि वेगवान होईल. आणि टिप काय आहे तर यापूर्वी जानेवारी 2026 मध्ये केरळमधील कल्पेट्टा वायनाड जिल्हा न्यायालय हे आपल्या भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय बनले होते. या मात्र संपूर्ण राज्य स्तरावर ही प्रणाली लागू करणारे सिक्कीम हे पहिले राज्य ठरले आहे. यानंतर 16वा प्रश्न एप्रिल 2026 मध्ये आपल्या भारताचा सर्वाधिक वीज वापर किती होता तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए 256.1 गीगावॉट होता. काय तर 256.1 गीगावॉट. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एप्रिल 2026 मध्ये 25 एप्रिल रोजी आपल्या भारताने आतापर्यंतची सर्वोच्च म्हणजेच ऑल टाइम हाय 256.1 गीगावॉट वीज मागणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. तर प्रमुख बाबी काय आहेत तर विक्रमी मागणी तर 25 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3:38 ही मागणी 256.1 गीगावॉट वर पोहोचली होती. तर कारण काय आहे याचे तर विद्यार्थ्यांनो एप्रिल महिन्यातील तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे विजेचा वापर वाढला
आणि वाढ दर मागील वर्षीच्या तुलनेमध्ये एप्रिल 2026 मध्ये वीज वापरामध्ये 1 ते 27 एप्रिल म्हणजेच 8.9% वाढ झाली आहे. तर पूर्व रेकॉर्ड तर हा विक्रम 30 मे 2024 रोजीच्या 250 गिगावॉटच्या सर्वोच्च मागणीला मागे टाकून तयार झालेला आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर ही विक्रमी मागणी कोणत्याही तुटवड्याशिवाय पूर्ण करण्यात आली आहे आणि त्यामध्ये सौर व इतर नूतनीकरणीय ऊर्जेचा मोठा वाटा देखील होता. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 17वा. तर विद्यार्थी मित्रांनो, केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये 10 वर्षांची LDF सत्ता उलथून कोणत्या आघाडीने विजय मिळवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, UDF या. कोणत्या? तर UDF या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2026च्या केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त लोकशाही आघाडीने दणदणीत विजय मिळवून डाव्या लोकशाही आघाडीची 10 वर्षांची सत्ता उलथून टाकली आहे. तर या निवडणुकीचे मुख्य निकाल आपण पाहून घेऊयात खालीलप्रमाणे. तर विजयी आघाडी युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट 102 जागा आणि पराभूत आघाडी लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट 35 जागा आणि भाजप तर 3 जागांवर विजय मिळवून प्रथमच विधानसभेमध्ये लक्षणीय उपस्थिती दर्शवली आणि सत्ता पालट तर सलग 2 वेळा 2016 आणि 2021 मध्ये सत्ता राखणाऱ्या पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीचा पराभव झाला असून केरळमध्ये पुन्हा एकदा सत्ता बदलाची परंपरा सुरू झालेली आहे. तर प्रमुख पक्ष तर काँग्रेस तर हा 63 जागांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आणि या विजयानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी तो स्वीकारला आहे आणि आता UDF कडून नवीन मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया सुरू आहे, ज्यामध्ये VD सतीशन यांचे नाव आघाडीवर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 18वा. तर विद्यार्थी मित्रांनो, ISSF वर्ल्ड कप 2026 मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पलक गुलिया आणि मुकेश नेलावल्ली यांनी जिंकले आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2026च्या ISSF आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषकामध्ये विशेषतः एप्रिल 2026 मध्ये ग्रेनाडा स्पेन येथे झालेल्या स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या पलक गुलिया आणि मुकेश नेलावल्ली या जोडीने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. यानंतर 19वा प्रश्न, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या अभिनेत्याच्या पक्षाने 100 पेक्षा जास्त जागा जिंकून यश मिळवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विजय कोणतर थलपती विजय यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये मे 2026 मध्ये प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच TVK या पक्षाने 100 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आणि या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर जागांची संख्या विजय यांच्या TVK पक्षाने एकूण 234 जागांपैकी 108 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी होण्याचा मोठा मान मिळवला आहे. तर ऐतिहासिक कामगिरी अवघ्या 2 वर्षापूर्वी फेब्रुवारी 2024 मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने पहिल्याच निवडणुकीमध्ये द्रमुक आणि अण्णा द्रमुक या प्रस्थापित पक्षाच्या वर्चस्वाला मोठा धक्का दिला आहे आणि स्वतःचा विजय तर थलपती विजय यांनी पेरंबूर आणि चिरापल्ली पूर्व या दोन्ही मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. तर इतर पक्षांची स्थिती तर या निवडणुकीमध्ये सत्ताधारी द्रमुक 73 जागांवर तर अण्णा द्रमुक आणि भाजपची NDA आघाडी 53 जागांवर मर्यादित राहिली आणि प्रमुख यश तर विजय यांनी तामिळनाडूच्या राजकारणामध्ये रजनीकांत, कमल हासन आणि विजयकांत यांसारख्या दिग्गजांना जे जमले नाही ते पहिल्याच प्रयत्नामध्ये करून दाखवले आहे. यानंतर 20वा प्रश्न, आपल्या भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच म्हणजेच एम्पायर कोण बनले आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, R रितिका श्री असे त्यांचे नाव आहे. काय आहे? तर R रितिका श्री. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर आपल्या भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच म्हणजेच अंपायर रितिका श्री म्हणजेच आर रितिका श्री बनल्या आहेत. तर महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, तर मूळ राज्य रितिका श्री या तामिळनाडू राज्यातील आहेत आणि ऐतिहासिक कामगिरी, तर तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या अंपायर परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन त्यांनी हा इतिहास रचला आहे. तर पार्श्वभूमी, तर त्यांनी 2021 पासून स्थानिक पातळीवर सामने अंपायरिंग करण्यास सुरुवात केली होती व 2026 मध्ये त्या अधिकृतपणे नोंदणीकृत पहिली ट्रान्सजेंडर अंपायर बनल्या आहेत. आणि संघर्ष, तर या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी सामाजिक भेदभावाचा आणि आव्हानांचा सामना केला आहे आणि त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये समावेशकतेच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे. यानंतर 21वा प्रश्न, गुजरातमध्ये आपल्या भारताची पहिली कोणती टोलिंग सिस्टम सुरू झाली आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मल्टी लेन फ्री फ्लो. लक्षात ठेवा काय, तर मल्टी लेन फ्री फ्लो. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर गुजरातमध्ये आपल्या भारताची पहिली मल्टी लेन फ्री फ्लो बॅरियर लेस टोलिंग प्रणाली सिस्टम सुरू करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 22वा प्रश्न, 57व्या इफ्फी 2026 चे महोत्सव संचालक कोण आहेत, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आशुतोष गोवारीकर आहेत. कोण आहेत, तर आशुतोष गोवारीकर. तर विद्यार्थी मित्रांनो, 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे म्हणजेच इफ्फी 2026 चे महोत्सव संचालक म्हणून प्रसिद्ध चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लक्षात ठेवा महत्त्वाची माहिती. यानंतर 23वा प्रश्न, आशियातील पहिले युनेस्को जेंडर इन्क्लुजन चेअर कुठे सुरू झाले आहे, तर ऑप्शन ए SSPU पुणेमध्ये. लक्षात ठेवा SSPU पुण्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आशियातील पहिले युनेस्को जेंडर इन्क्लुजन लिंग समावेश आणि कौशल्य विकास चेअर पुणे महाराष्ट्र येथील सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी म्हणजे SSPU मध्ये सुरू करण्यात आले आहे. कुठे, तर पुण्यामध्ये. यानंतर 24वा प्रश्न, नवीन ई बस योजनेअंतर्गत किती बसेसची निविदा पूर्ण झाली आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 14,000 बसेसची. किती, तर 14,000 बसेसची. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्र सरकारच्या नवीन ई बस उपक्रमाअंतर्गत म्हणजेच PM ई ड्राईव्ह आणि PM ई बस सेवा यामध्ये आतापर्यंत एकूण 14,028 इलेक्ट्रिक बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली दिसून येत आहे. यानंतर 25वा प्रश्न, तर 2026च्या ग्रीन ऑस्कर विजेत्या भारतीय कोण ठरल्या आहेत, तर याचे योग्य उत्तर काय आहे, तर 2 महिला शास्त्रज्ञ आहेत त्यांचे नाव आहे परवीन शेख आणि बरखा सुब्बा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026च्या प्रतिष्ठित ग्रीन ऑस्कर विजेत्या 2 भारतीय महिला पर्यावरणवादी आहेत. तर पहिल्या आहेत परवीन शेख आणि काम आहे त्यांचं, तर त्यांनी चंबळ नदीच्या पट्ट्यामध्ये धोक्यामध्ये आलेल्या इंडियन स्कीमर या नदीतील पक्ष्याच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या घरट्याच्या संरक्षणासाठी समुदायावर आधारित कार्य केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याची संस्था आहे त्यांची, तर त्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीशी संबंधित आहेत. आणि डॉक्टर बरखा सुब्बा, तर काम त्यांचे, तर त्यांनी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग हिमालयामध्ये दुर्मिळ हिमालयीन सॅलमॅडर आणि त्यांच्या पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी कार्य केले आहे. यानंतर संस्था, तर त्या फेडरेशन ऑफ सोसायटीज फॉर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनच्या वैज्ञानिक सल्लागार आहेत. यानंतर एक प्रश्न मी एक्स्ट्रा घेतलाय, शेवटचा प्रश्न आहे. तर महत्त्वाचा प्रश्न, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर नीती आयोगाच्या पहिल्या पूर्णवेळ सदस्य कोण बनले आहेत, तर योग्य उत्तर सर्वांनी मला कॉमेंटमध्ये कळवा. तर योग्य उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन डी डॉक्टर जोराम अनिया असे त्यांचे नाव आहे. ठीक आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नीती आयोगाच्या पहिल्या महिला पूर्णवेळ सदस्य म्हणून डॉक्टर जोराम अनिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि महत्त्वाची माहिती काय आहे, तर मे 2026 मध्ये भारत सरकारने डॉक्टर आर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर जोराम अनिया यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
तर डॉक्टर जोरम अनिया या अरुणाचल प्रदेशातील आहेत सर्वांनी, हे देखील लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहिलाय. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी या प्रश्नाची उत्तर आपल्याला कॉमेंटमध्ये कळवायचंय आणि खूप सोपा देखील प्रश्न आहे आणि परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे या प्रश्नाची. ठीक आहे, तर प्रश्न पाहूयात. RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर सांगा आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचंय आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगून जा. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.